लोकसभेच्या निकालात महायुतीला मोठा फटका बसलाय आणि त्याच्यानंतर अजित पवार गटाची मुंबईत काही वेळामध्येच बैठक सुरू होणार आहे। असं असताना अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे मात्र पिंपरी चिंचवडमध्येच आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। अण्णा, एवढी महत्त्वाची बैठक आहे, तुम्ही तिकडे गेलेला नाहीये, काय कारण आहे? माझं वैयक्तिक कारण असल्यामुळे तर मी मीटिंगला गेलेलो नाही। मीटिंगला येणार नाही याची पूर्वकल्पना मी त्यांना दिलेली आहे। परंतु अनेक चर्चा आहेत की अजित पवार गटातले काही आमदार शरद पवार गटाशी संपर्कात आहेत, काही आमदार भाजपच्या गटाशी संपर्कात आहेत। तुमचं तसं काय आहे का? तुम्ही कुणाच्या संपर्कात वगैरे गेलेला आहे? माझा तर कोणाशी संपर्क झालेला नाही। आणि मागील काळातही तुम्ही बघितलं 3-4 वर्षापूर्वी पण ज्या पण वेळेस जो उठाव झालेला असेल त्यावेळेस मी अजितदादा सोबत त्यांचा कट्टर समर्थकही म्हणून आहे। आजही मी त्यांच्या सोबतच आहे, उद्याही मी त्यांच्या सोबत राहणार आहे। परंतु जे घडामोडी घडलेल्या आहेत, महाविकास आघाडीला जसा फायदा झालाय तुम्ही पक्षातून बाहेर पडल्यापासून, म्हणजे अजित पवार पक्षातून बाहेर पडल्यापासून ज्या पद्धतीने लोकसभेचे निकाल लागलेले आहेत, त्याच्यामुळे सगळेजण म्हणतायत की घेतलेला निर्णय चुकीचा आहे आणि तो शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या पथ्यावर पडलाय। तुम्हालाही तसं वाटतंय का की ही जी काही पावलं उचलली गेली मागच्या काही वर्षभरात ती चुकीची होती? मला वाटत नाही की त्यात काय चुकीचं असेल। आता मी मावळ लोकसभा मतदारसंघाचाच तुम्ही विचार करा। युतीचा उमेदवार या ठिकाणी 90-92 हजार मतांनी निवडून आला ना, त्यामुळं काही ग्रामीण भागामध्ये फरक पडला असेल, पण शहरी भागात मला नाही वाटत की काय फरक पडला असेल म्हणून। तुमचा निर्णय बदलेल अशी काही शक्यता आहे पुढच्या काही दिवसांमध्ये? शक्यच नाही। मी आज पण अजितदादा सोबत आहे, उद्या अजितदादा सोबतच राहणार आहे। बरोबर, तर आजही अजितदादांसोबत आहे, उद्याही अजितदादांसोबत राहीन असा दावा अण्णा बनसोडे करतायत खरं। परंतु मुंबईत जी महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडते आणि त्या अनुषंगाने ज्या काही चर्चा आहेत की अजित पवार गटातले काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत, काही भाजपच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा असताना अण्णा बनसोडे यांनी बैठकीला न जाणं हे अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहेत। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।